रायगडला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। ठाण्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तर पालघरमध्ये सुद्धा पावसाची संततधार पाहायला मिळते। सध्या मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात सुद्धा पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय। रायगडला पावसाचा आता रेड अलर्ट देण्यात आलाय, ठाण्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तर पालघरमध्ये सुद्धा पावसाची संततधार सुरूच आहे। आज सकाळपासूनच राज्याच्या अनेक महत्त्वाच्या भागामध्ये पावसाची संततधार पाहायला मिळते। दरम्यान रायगडमध्ये आता पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं जातंय। ठाण्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे, तर पालघरमध्ये पावसाची संततधार सुरूच आहे। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांच्याकडून। प्रफुल्ल, रायगडला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला, हवामान विभागानं पावसाच्या स्थितीबाबत नेमका काय अंदाज वर्तवला? रायगड जिल्ह्याला काल जसा रेड अलर्ट होता तसा आज देखील रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। मात्र सकाळपासून पावसाचा जोर खूपच कमी होता। नद्यांच्या पाण्याची पातळी सुद्धा जी इशारा पातळीच्या वरती गेली होती ती खालावलेली होती। मात्र दुपारनंतर साधारण 3 वाजल्यापासून पावसाने पुन्हा एकदा जोर धरलेला आहे आणि मुसळधार पाऊस हा रायगडच्या अनेक भागांमध्ये पोहोचवते। विशेषतः महाड, पोलादपूर, म्हसाळ, माणगाव या भागामध्ये पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। आणखी पुढील 3 ते 4 तास रायगड जिल्ह्यात असाच पाऊस पोहोचेल असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं, त्याचबरोबर सगळ्या यंत्रणांनी सज्ज राहावं अशा सूचना देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत। प्रफुल्ल, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर रायगडला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय, त्यामुळे नागरिकांना सुद्धा सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। पालघरमध्ये सुद्धा पावसाची संततधार पाहायला मिळते।